नमस्कार, मी अश्विनी. चला तर आज मराठवाड्यात चिवडा कसा करतात ते दाखवते. तर सगळ्यात अगोदर आपण कच्चे पोहे तळून घेऊ. कच्चे पोहे तळून झाल्यावर ते काढून घेऊया. इथं टोपल्यात चुरमुरे घेतलेत, त्यात ते पोहे टाकायचं. आता त्यात मकाचे पोहे तळून घेऊया. मकाचे पोहे तळायला तेल जरा गरम लागतं. तेल गरम असतील तरच पोहे नीट व्यवस्थित तळून होतात. पोहे काढून घेऊया. मकाचे पोहे काढून घेतल्याच्या नंतर आता आपण डाळवा तळून घ्यायचा. आता डाळवा टाकूया ह्यात. डाळवा तळायला जास्त वेळ लागत नाही. डाळवा तळून झाला, आता ते काढून घेऊया. कढीपत्ता तळून घ्यायचा. तुम्ही यात कांदा चिरून त्याला वाळवून तळून घेऊन पण टाकू शकताय, तुम्हाला आवडत असेल तर. आता शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे नीट व्यवस्थित तळून घ्यायचे. शेंगदाणे नीट तळल्यात. आता शेंगदाणे तळून झाल्यात, ते काढून घेते. आता त्याच राहिलेल्या तेलात लसूण आलं कोथिंबीर वाटून टाकू. जरा परतून घेऊया. त्यात लाल मिरचू, हळद, मीठ आणि धने पावडर टाकायचं. जरा तेल कमी वाटते म्हणून मी नंतर त्यात तेल पण सोडले. मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण हे सर्व तळून घेतलेलं मिक्स करूया नीट. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता यात आपला मसाला शिजलेला आहे ते मसाला घालून घ्यायचा. मसाला घालून झाल्यावर आता ते सर्व मिक्स करून घ्यायचं. नीट व्यवस्थित मिक्स करायचं सगळं. आता हे थंड झाले तर मी आता हातानंच मिक्स करून घेते, चमच्यानं करता येत नाही. हातानं मिक्स करून घेऊया. हातानं व्यवस्थित मिक्स करता येते. मसाला सगळा चोळून लावायचा. आता हे मिक्स झाले, वरून आपण शेव टाकून घेऊया. शेव टाकून झाल्याच्या नंतर हे सगळं मिक्स करायचं. हे सर्व मिक्स करून झालं तयार चिवडा. या खायला.